तुम्ही पुण्याला जर कधी समाज कल्याणच्या ऑफिसला आलात तर माझ्या दरवाजावरती मी जाणून बुजून एक पाटी लिहिलेली आहे. ती पाटी मी लिहिली त्याच्या मागचं एक कारण आहे. मी कोल्हापूरला कार्यरत होतो. एक आजोबा माझ्या ऑफिसमध्ये एंट्री मारण्यासाठी प्रयत्नशील होते आणि माझ्या केबिन मध्ये एंट्री मारण्याच्या आधी बाबांनी त्यांच्या पायातली चप्पल काढली. त्यांनी त्यांच्या पायातली चप्पल काढली आणि मला माझ्या काळजात धस्स झाल्याची फिलिंग आली. मला विचार आला, अरे मी इंग्रज तर नाही, पण मग आम्ही इतिहासाचा अभ्यास करून थोडीफार उत्तर लिहून अधिकारी झालेलो असतो. तुम्हाला सगळ्यांना माहितीये ज्या पद्धतीने इथल्या माणसांना तत्कालीन राज्यकर्ते म्हणजे इंग्रज यांनी हिनवलं होतं, याचीच वाटचाल पुढचे 30-40-50 वर्ष चालली आणि आमच्या त्या बाबाच्या पायातलं पायतान उतरलं गेलं आणि मग ते आजोबा माझ्या केबिन मध्ये आत आले. मी त्यांना विचारलं, असं का झालं बाबा, तुम्ही ती चप्पल का काढली? ते मला म्हणले, अहो तुम्ही साहेब आहे. अहो म्हणलं, पण मी साहेब आहे पण तुमचंच आहे ना, मी इंग्रज तर नाहीये. मी स्पष्ट बोललो त्यांना. पण नाही साहेब तुम्ही मोठे, मग आम्ही चप्पल घालून आत येणं चांगलं नाही. मला तो प्रसंग पाहत असताना ज्या वेदना झाल्या, असे कित्येक अनुभव उराशी बाळगून मी माझी नोकरी पुढे नेत गेलो. मी कोल्हापूरला असताना आणि इव्हन पुण्यातही जाणून बुजून माझ्या दरवाजाच्या फ्रंटवर एक पाटी लावली आणि त्या पाटीवर जे लिहिलेलं आहे ते वक्तव्य मी तुमच्या पुढे करतो. त्या पाटीवर मी स्पष्टपणे लिहिलंय, मी आणि माझ्या अधीनस्थ असलेले सगळेच अधिकारी कर्मचारी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. मला भेटण्यासाठी कोणतीही पूर्व परवानगी किंवा चिठ्ठी देण्याची आणि परवानगी घेण्याची गरज नाही. तुम्ही थेट माझ्या दालनामध्ये प्रवेश करू शकता. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी बांधील आहोत. ही पाटी मी माझ्या दाराबाहेर जाणून बुजून लावली, जेणेकरून आपण ज्या गप्पा इथं स्टेजवर मारतो, समाजात समता नांदावी, सगळ्यांना न्याय मिळावा, सगळ्यांना अधिकार असावे, सगळ्यांना समानतेने वागणूक असावी, या गोष्टी सगळ्या कुठेतरी स्टेजवर आणि आमच्या पुढे येणाऱ्या फाईलमध्ये नसाव्या, तर त्या आमच्या वागणुकीमध्ये असाव्या. त्यामुळं जेव्हा केव्हा समाजाची जडणघडण होईल, आपल्याला महामानवांनी दिलेले विचार पुढच्या पिढ्यांमध्ये पेरण्याचं काम करायचंय.